प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। तर वकील सौरभ घाग यांनी कोरटकरला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं। अटक केल्यानंतर कोरटकरच्या पत्नीला केवळ जुजबी माहिती दिल्याचं घाग यांनी सांगितलंय। कोरटकरचे वकील घाग यांचा युक्तिवाद। प्रशांत कोरटकर यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा। व्हायरल केलेली कॉल रेकॉर्डिंग अर्धवट, साधा हॅलो हा शब्दही त्यात नाही। मिळालेली कोठडी ही चौकशीसाठी पुरेशी असल्यानं जामीन मिळावा। सरकारी वकील विवेक शुक्ल यांचा युक्तिवाद। कोरटकरला अटक करताना आवश्यक ते सर्व नियम पाळले गेले आहेत। महाराजांना लोक देव मानतात, त्यांच्यावर बोलायचं धाडस कसं करतात? कोरटकरनं केलेला गंभीर गुन्हा शिक्षेला पात्र आहे, त्यामुळे जामीन मंजूर करू नये। इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदे यांचा युक्तिवाद। भावना दुखावल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग सुरू केलं म्हणून हॅलो शब्द नाही। तपासात सहकार्य करतो म्हणणारा आरोपी पोलीस सुरक्षा असतानाही पळून गेला। मोबाईल हॅक झाला नव्हता। संभाषणादिवशी आरोपीच मोबाईल हाताळत होता। खटल्यासाठी आरोपीची सुरक्षितता महत्त्वाची, ती जेलमध्येच मिळेल।